तुम्ही पण त्यामधलेच विद्यार्थी आहे का ज्यांना खूप प्रिपरेशन चालू आहे, मनापासून अभ्यास सुरू आहे, डेली सकाळ दुपार संध्याकाळ अभ्यास म्हणजे अभ्यास चालू आहे, स्टील पर्सेंटेज 75 80 84 82 च्या वर जात नाहीये. इच्छा सर्वांची आहे 90% घ्यायची, पण प्रॉब्लेम काय होत आहे समजत नाही, कारण मेहनत तर सर्व चालू आहे. माझे 24 तास पूर्ण अभ्यासात जात आहे, स्टील पर्सेंटेज 80 प्लस 75 प्लस जातच नाही. असेवाले विद्यार्थी बरेचसे आहे आणि खूप सारे बॅचेस मी आज उद्या कंटिन्यू कॉलिंग याच्यावर ऐकत आहे. मग तुमची कंडिशन जर सेम अशीच असेल, तुम्हाला समजतच नसेल चुका कुठं होत आहेत, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही 75 वरून सरळ जंप घेऊ शकता कुठपर्यंत, तर अप टू 95 पर्यंत. फक्त व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि यामध्ये होणाऱ्या तुमच्या चुका मी तुमच्या लक्षात आणून देईल. तुमचं काम एवढंच आहे की त्या चुका सुधारायच्या आणि उरलेला एक महिना जसे टॉपर स्टडी करतात त्या ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओ सांगेल, त्या ट्रिक्सचा यूज करून अभ्यास करायचा. तर चला, तुम्ही रेडी आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील, ह्या गोष्टी तुम्ही सर्व जण करताय, तुम्हाला मान्य आहे. चला पहा, तुम्ही सगळेजण काहीतरी स्पेसिफिक सब्जेक्ट जे तुम्हाला आवडतात त्याच्यावरती फोकस करून अभ्यास करता, चांगली गोष्ट आहे ही. दुसरी, प्रिपेअर फॉर फ्रॉम द बुक्स अँड एक्सरसाइज. तुम्ही तुमच्या बुक्सचा यूज करता, एक्सरसाइजचा यूज करता, त्यातून प्रिपरेशन करता अभ्यास करण्यासाठी, ही पण छान गोष्टी आहे. ट्राय टू एंड सिलेबस, तुम्ही प्रयत्न करता की तुमचा सर्व सिलेबस झाला पाहिजे, करता, ही पण छान गोष्ट आहे. आणखीन स्टडी फॉर टोटल पेपर, तुमचा पूर्ण पेपर जेवढा पण पेपर येतो त्यासाठी तुम्ही पुस्तक घेऊन अभ्यास करता, ही पण चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही फक्त अभ्यास करता, ही पण चांगलीच गोष्ट आहे. बट हे सर्व करून तुमचे मार्क्स 80 85 प्लस जाऊ शकत नाही. याचं मेन रिझन सांगतो, कारण ह्या चांगल्या गोष्टी कुणासाठी आहे? फॉर ॲव्हरेज स्टुडंट, जे अभ्यास करतच नाही, ते जर ह्या गोष्टी करायला लागतील तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि तुम्ही जर अजून पण ह्याच गोष्टी करत असाल तर तुम्ही 90 क्रॉस करणे इम्पॉसिबल आहे. कारण या थिंकिंग सोबत 90% होऊ शकत नाही. तुम्ही अभ्यास करसाल, खूप अभ्यास करसाल, तुम्हाला खूप प्रेशर येईल, टेन्शन येईल, सगळ्या गोष्टी होतील. तुमची कंडिशन अशी होऊन जाईल, पण पर्सेंटेज किती येतील? फक्त 75 85. आणि तिथं मूड ऑफ होईल की मी किती अभ्यास करू, माझ्याच्याने होतच नाही. एक सेल्फ डाऊट क्रिएट होईल आणि त्यानंतर इच्छाच होणार नाही अभ्यास करण्याची. म्हणून माझी गोष्ट आहे का, आता माझी सांगतो ती टेक्निक यूज करा आणि तुमच्या याच पॉइंटमध्ये थोडीशी सुधारणा करून, काय म्हणतो मी, तुमच्या याच पॉइंटमध्ये थोडीशी सुधारणा जरी तुम्ही केली तरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता प्रत्येक सब्जेक्टमध्ये. आता थिंक लाईक अ टॉपर, जसा मी अभ्यास करायचो, जसे माझे बाकीचे टॉपर्स स्टुडंट होते ते अभ्यास करायचे, त्यांची गोष्ट आहे का, जसं तुम्ही पहिला पॉईंट समजा की तुम्ही फोकस ऑन स्पेसिफिक सब्जेक्ट, बट तुमचे पर्सेंटेज त्या स्पेसिफिक सब्जेक्ट मधून नाही येणार आहे. तुमचे सब्जेक्ट सगळेचे सगळे जेव्हा कव्हर होतील तेव्हाच पर्सेंटेज येतील. आणि तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही डेली सर्व सब्जेक्टचा अभ्यास करताय का? तुम्ही स्वतःच मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा हिस्ट्री, जिओग्राफी याला खूप कमी टाइम देता आणि मॅथ सायन्सला जास्त येतात. काही मुलं मराठी, हिंदीला जास्त टाइम देत असतील, मॅथ सायन्सला कमी देत असतील. अशांनी रिझल्ट नाही येत. प्रत्येक टॉपर स्टुडंट प्रत्येक सब्जेक्टचा विचार करत असतो, प्रत्येक सब्जेक्टचा प्लॅनिंग बनवत असतो की हो, मला मॅथ्स आवडतो, मला मॅथ्स जमतो, देन हा सब्जेक्ट 100 पर्यंत पोहोचेल. मला मराठी, हिंदी, इंग्लिश पैकी मला माहिती आहे की माझी फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, मला ती हार्ड जाते, मला नाही लिहिता येत. मग मी हिंदी आणि इंग्लिशची प्रिपरेशन केली, बट मराठी आत्ताच बेस्ट ऑफ 5 साठी नाही सोडणार. कारण मला बरेच मुलं विचारतात, सर माझं हिस्ट्री जिओग्राफीचं काहीच झालेलं नाही, सर बेस्ट ऑफ 5 च्या बाहेर सोडू का? जर हा विचार करसाल तर ही मेंटॅलिटी टॉपरची नाहीये. नाही मिळतील 90 प्लस. 90 प्लसची मेंटॅलिटी काय माहिती का, मी सर्व प्रिपरेशन करून जाईल, एक सब्जेक्ट माझा पेपर खराब जाईल, कोणता ना कोणता पेपर खराब येईल किंवा खराब चेक होईल. कारण तुम्ही पेपर चांगला लिहिल्यानंतर पण गॅरंटी नाही की पेपर चांगला चेक होईल म्हणून. कधी कधी तुम्ही चांगला पेपर लिहिता, तुम्हाला असं वाटतं 97 98 मिळतील आणि 80 पर्यंत मार्क्स मिळतात, बिकॉज चेकरचा मूड नसतो, त्याचं भांडण झालेलं असतं बायकोसोबत, मग काही ना काही इश्यू होतात. आणि ह्या गोष्टी झालेल्या आहे. माझे स्टुडंट्स आहे की त्यांनी इंग्लिशचा पेपर इतका छान लिहिला होता, 84 83 मार्क्स मिळाले, आणि तेच त्यांनी मराठीचा पेपर ठीकठाक लिहून पण त्यांना 98 97 पर्यंत मार्क्स होते. रिझन, पेपर लँग्वेजचा कसा जाईल हे तुम्ही डिसाईड नाही करत, ते चेकर डिसाईड करतो. म्हणून आताच हा विचार ड्रॉप करा की मला हा सब्जेक्ट बेस्ट ऑफ 5 म्हणून सोडायचा आहे, मला हा सब्जेक्ट आवडत नाही, मला याचा अभ्यास जमत नाही. जर पर्सेंटेज पाहिजे सगळे सब्जेक्ट करावे लागतील, काही सब्जेक्ट मन मारून जबरदस्ती करावे लागतील, लाईक हिस्ट्री जिओग्राफी. नाही आवडत रट्टा मारा, बट ते करावेच लागतील. मग ही गोष्ट ठेवा, आत्ताच प्रत्येक सब्जेक्ट लिहा, त्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटत आहे, ज्या सब्जेक्ट मध्ये कमी मार्क्स भेटत आहेत त्याची प्रिपरेशन जास्त करा. तुम्हाला वाटतं की मॅथ्स मध्ये 88 90 88 90 88 90 पडतात पण 100 पाहिजेत, मग त्याची प्रिपरेशन फोकस करा. मराठी, हिंदी, इंग्लिश पैकी एक जण 50 60 70 80 च्या वर जात नाही, त्याच्यावर स्पेशल फोकस करा, कुठं चुकतोय. प्रत्येक सब्जेक्ट वेल प्रिपेअर्ड केल्याशिवाय मार्क्स भेटत नाही. आता तुम्ही म्हणता प्रत्येक सब्जेक्ट वेल प्रिपेअर्ड कसा होईल, पुढच्या पॉईंट मध्ये होईल. मग सगळे ऑल सब्जेक्ट वरती फोकस करावा लागतो. तुमचा हा पहिलं नुकसान बंद करा. शेवटचा एक महिना आहे, सगळे सब्जेक्ट
ला प्रायोरिटी देऊन स्टडी तयार करा. दुसरं, प्रिपेअर फ्रॉम द बुक्स अँड एक्सरसाइज. मग चांगलं आहे की पुस्तकातून अभ्यास करणे, एक्सरसाइज पाठ करणे, पण यांनी पर्सेंटेज वाढत नसतात. बुक्स मधून किंवा एक्सरसाइज मधून स्टडी करून तुम्हाला मिळून मिळून किती पर्सेंटेज मिळतील माहितीये का? अप टू 80%. रिझन सांगतो, कारण काही क्वेश्चन असे असतात जे बुक्स मध्ये किंवा एक्सरसाइज मध्ये नाही सापडत. सायन्स मॅथचे तर बिलकुल नाही सापडत. कारण तुम्हाला सांगतो, बुक्स मधून एक्सरसाइज म्हणून जेव्हा तुम्ही स्टडी करता, मॅथचा स्टडी जेव्हा एक्सरसाइज म्हणून होतो, तेव्हा एकाच सारखे क्वेश्चन तुम्ही सोडता. पेपरमध्ये सगळे क्वेश्चन एकसारखे असतात का? ते शफल होऊन येतात, तिथं डोकं चालत नाही. म्हणून त्यासाठी सांगतो, नेहमी गाईड यूज करा. जर तुम्ही पाठांतर करताय सायन्सच्या याच्यासाठी. दुसरं, मॅथ्ससाठी तुम्हाला व्हिडिओज यूज करा, जिथं तुम्हाला वन शॉट येते काहीतरी भेटेल तिथून क्वेश्चन घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, किंवा नोट्स यूज करा सायन्स सारख्या सब्जेक्टसाठी. मराठी, हिंदी, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफीसाठी तुम्हाला गाईड यूज कराव्याच लागणार आहे. त्याचा अभ्यास गाईड मधून केल्याशिवाय होणार नाही. म्हणून ह्या गोष्टी करणं सुरू करा. बुक्स बंद करा. एक तर नवनीत टार्गेट कोणत्या तरी गाईड्स घ्या, तुमच्याकडे नोट्स काढले असतील त्या यूज करा, किंवा व्हिडिओज यूज करा, वन शॉट व्हिडिओज हे. आणि बुक्स वाचून परत 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 तेच, त्यांनी अभ्यास होत नसतो. या गोष्टीचा सहारा घ्या, यांनी क्विक अभ्यास होतो, पटापट गोष्टी लवकर समजतात. तिसरी गोष्ट, ट्राय टू एंड सिलेबस. चांगली गोष्ट आहे ना. सगळेजण सिलेबस खतम करण्याचा प्रयत्न करतात, सगळे टॉपर पण करतील, आम्ही पण करू. बाळा तसं नसते. टॉपर सिलेबस संपवण्याचा प्रयत्न नाही करत. टॉपर सिलेबस संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे ना तुमचा, जो चालू आहे की आम्ही फक्त सिलेबस संपवतो, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सिलेबस संपेल, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सिलेबस संपला तर आम्हाला खूप सारी हेल्प होईल. कारण काय, तर आम्हाला वेळ मिळेल, हे होईल, तसं होईल. तसा सिलेबस नसता संपवत. कोणताही सिलेबस संपवताना प्रॉपर प्लॅनिंग असते. प्रत्येक त्यातला क्वेश्चन संपला पाहिजे, त्याच्यावर येणारा प्रत्येक पीवायक्यू तुम्हाला माहित पाहिजे. त्याला म्हणतात सिलेबस संपवणे. तुमचा फोकस बऱ्याचशा मुलांचा कसा असतो, मी चॅप्टर वाचून घेतो, डोक्यामध्ये राहिलं, पुरे चॅप्टर वाचून घेतो, माझे 10 चॅप्टर झाले, याला स्टडी म्हणत नाही. तुमचा सिलेबस असा संपला पाहिजे की जर एक चॅप्टर तुमचं झालं तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स पाहिजे की मला या चॅप्टर मधलं काही विचारा मला येते. याला म्हणतात सिलेबस संपवणे. आणि सिलेबस संपवण्याबरोबर टॉपर लोकांचे हे लक्षण लक्षात ठेवा, फोकस ऑन रिव्हिजन. कारण तुम्ही कितीही म्हणसान की मी संपवतो सिलेबस, पहिलं चॅप्टर वाचल्यानंतर जर 3 दिवस ते परत पहिलं चॅप्टर रिपीट वाचताना होणार नाही, आठवणारच नाही. म्हणजे रिव्हिजन इज मस्ट. ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही या गोष्टीला ह्या गोष्टीला सर्वजण इग्नोर करत आहे. रिव्हिजनच नाही चालू. सर नवीन शिकवा, पुढचं शिकवा, नेक्स्ट वन शॉट. तो जुना पाहिला तो विसरले, मग त्याला रिवाइज करावा लागेल. तुम्हाला लक्षात ठेवा, 137 ही गोष्ट लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत रिव्हिजन होणारच नाही. 137 म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जी गोष्ट पाहिली त्या दिवशी ते तुमची वाचना झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर वन शॉट व्हिडिओ माझा एखादा पाहता, त्या दिवशी सगळे त्याच्या नोट्स काढणे आणि वाचणे झाले पाहिजे. त्याच्या 3 दिवसानंतर ते परत झालं पाहिजे. आणि या तिसऱ्या दिवसच्या पुढच्या 7 दिवसानंतर ते परत झालं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय ती गोष्ट लक्षात राहत नाही. नाही तुम्हाला असं वाटेल हे माझं चॅप्टर झालेलं आहे, एक्झाम मध्ये जासान काहीच येणार नाही, मग तुटकं मुटकं मागे पुढे लिहून असाल, 4 पैकी 2, मग कसे मार्क्स येतील? जातील का आउट ऑफ? पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जे टॉपर स्टुडंट असतात, रिव्हिजन शिवाय ते पुढे सरकत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकण्यावर भर देणं महत्वाची गोष्ट आहे, बट रिव्हिजनला इग्नोर करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून कोणताच टॉपर रिव्हिजन इग्नोर करत नाही. इव्हन मी स्वतः जे चॅप्टर वाचायचो त्या चॅप्टरवरती हे चॅप्टर मी परत कधी वाचेल याची तारीख टाकून ठेवायचो. माझ्याकडे माझं स्वतःचं कॅलेंडर होतं, त्या कॅलेंडरवर लिहून ठेवलेलं होतं की पुढच्या 3 दिवसात मला काय काय वाचायचंय. मग मी चॅप्टर जर आज वाचलं, 10 तारखेला एखादं चॅप्टर वाचलं, तर मला माहित होतं की मला 12 तारखेला 13 तारखेला हे चॅप्टर परत रिवाइज करायचं. मग मी 13 तारखेमध्ये लिहून ठेवायचं स्टार्ट करून की हो हेरिडिटी आणि इव्होल्युशन 13 तारखेला वाचायचंय. मग ही गोष्ट करणं सुरू करा. याच्याशिवाय प्लॅनिंग शिवाय अभ्यास होत नाही. पुढची गोष्ट, स्टडी फॉर टोटल पेपर. तुमचं म्हणणं कसं आहे की ओके मस्त आहे की पूर्ण पेपरचा अभ्यास करतो मी. आता उद्या माझा उद्या मराठीचा पेपर आहे, मग मी मराठीच्या पूर्ण पेपरसाठी तयारी करतो, मग घेतो गाईड आणि वाचत घेतो, सगळं वाचतो. अशानी मार्क्स नसतात पडत. तुम्हाला आधी ही गोष्ट समजावी लागेल की मराठीच्या पेपरमध्ये काय काय येतं, मग ते काय काय येतं तर ते कुठं कुठं मला मिळेल त्याचा डेटा, आणि तो डेटा मिळाल्यानंतर माझे कोणते क्वेश्चन प्रायोरिटी आहे जे मला येतात आणि जे मला येत नाही, मग जे येत नाही ते मी आधी वाचेल, जे येतात त्याची पटापट रिव्हिजन करून घेईन. लाईक समजून घ्या, तर पहिले तुमचे माहिती ना स्टार्टिंगला पॅराग्राफ असतात, नंतर पोएम्स असतात, त्यानंतर ग्रामर असतं, त्यानंतर रायटिंग स्किल असतं. मग तुम्हाला ही गोष्ट समजायला लागेल की पॅराग्राफ आणि ह्या गोष्टी होऊन जातील. मला ग्रामर येत नाही, मग मी ग्रामरची गाईड करायला मग ग्रामर पहिल्यांदा करून घेईल की ग्रामर याचं एवढं येतं, हे ग्रामरचं एवढं मी वाचून घेतो. मग त्या क्वेश्चनसाठी स्पेशल प्रिपरेशन. तुमचं काय होतं माहितीये का, पहिल्यांदा मराठीचा पेपर दिला, त्यात ग्रामर चुकलं होतं,
तुम्ही दुसऱ्यांदा मराठीचा पेपर द्यायला गेले, सर्व अभ्यास केला, ग्रामर केलंच नाही, त्यात बी ते ग्रामर चुकलं. तिसऱ्यांदा पेपर देत चालले प्रिलिम मध्ये, त्यात पण ग्रामर चुकणार आहे. बोर्ड मध्ये जासान तिथेही ग्रामर चुकणार आहे. मग तू 4 दिवस पेपर देऊन करतोय काय? 4 वेळेच्या पेपरात चूक लक्षात आली पाहिजे ना. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधीच टोटल पेपरची प्रिपरेशन नका करू. प्रिपेअर प्रिपेअर ईच क्वेश्चन. तुम्हाला त्यातला प्रत्येक क्वेश्चन प्रिपेअर करणं आहे की मला हा क्वेश्चन जमत नाही, मग तो सर्वात पहिले मी प्रिपेअर करतो. म्हणून पहिले पेपर पहा, जुने पेपर सगळे पहा, काढून पहा की कोणता क्वेश्चन कुठे येत नाही. माझी कंडिशन मी तुम्हाला सांगतो, मी मॅथ्सच्या पेपरमध्ये, सायन्सच्या पेपरमध्ये एवढा स्पेसिफिक होतो. मला माहिती आहे ना की मला 4 मार्क्सचे क्वेश्चन येत नाही, मग मी त्याचीच प्रिपरेशन करेल. मला आधीच येते ना, मग मी तेच का करत जाऊ. तुम्ही काय करता, जे येतं त्याच्यावरच रिव्हिजन मारता. मग जे चुकत आहे ते पहिल्या दिवसपासून बोर्ड पर्यंत सगळ्यांचं चुकणारच आहे. मग मार्क्स वाढतील कसे? तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायची आहे ना, पर्सेंटेज वाढवायचे आहे ना. मग जी गोष्ट पहिल्या दिवसापासून बरोबर येतच आहे त्याचा परत तुम्ही अभ्यास करा, तर तेवढेच मार्क्स पडतील. जे चुकते त्याचे मार्क्स भेटणारच नाही. मग जे चुकतात ते शोधा गोष्टी, त्या गोष्टी शोधता आणि प्रत्येक क्वेश्चन प्रिपेअर करा. माहित पाहिजे की हा क्वेश्चन मला येतो, हा मला येत नाही. लास्ट एक महत्वाची गोष्ट, ओनली स्टडी. आता तुम्ही म्हणसाल मी आयुष्यभर दिवसभर रात्रभर फक्त अभ्यासच करतो. ग्रेट, छान गोष्ट आहे. पण अभ्यास करणे आणि प्रॅक्टिस करणे यात फरक असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वरचे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि हा लास्ट पॉइंट जरी मिस केला तरी तुम्ही 90 क्रॉस करू शकत नाही. तो लास्ट पॉइंट आहे, याच्याशिवाय पॉसिबलच नाही. आणि हे पण डोळे उघडून द्यायचे. म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगतो, तर हे पहा, पहिला पॉइंट, सॉल्व प्रॅक्टिस पेपर. प्रॅक्टिस पेपर तुम्हाला सॉल्व करणेच आहे. मॅथ्सचा कितीही अभ्यास केला आणि तुम्ही जर बिना पेपर द्यायचे बोर्ड एक्झाम मध्ये गेले, मी लिहून देतो 95 प्लस 94 प्लस 90 प्लस पडत नाही. इव्हन सेम कंडिशन सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये. कारण तुम्हाला प्रॅक्टिस पेपर द्यावेच लागतील. विदाउट प्रॅक्टिस पेपर होत नाही. आणि प्रॅक्टिस पेपर पण कसे द्यावे लागतील की जर मी मॅथ्सचा प्रॅक्टिस पेपर दिला तर मला माहित पाहिजे माझं काय चुकलं. मग जे चुकलं मी त्याची प्रिपरेशन परत करेल आणि पुढच्या पेपरात ते चुकणार नाही. मराठीचं तुम्हाला माहित पाहिजे की माझं ग्रामरमध्ये हे चुकलं, मग मी त्याची परत प्रिपरेशन केलं, माझं पुढच्या पेपरात चुकणार नाही. हे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय असेल तर हेच असेल. चेकिंग करावी लागेल मी काय काय करतो. आणि हे टॉपर्सचे रूल, ते होते आधी होते ऍव्हरेज मुलांचे रूल. मग हे रूल लक्षात ठेवा. या रूल्स नुसार चालसान, डोके बंद करून नाही तर डोकं उघडून अभ्यास करसान तर 95 प्लस भेटणं कुठंच दूर नाहीये. 95 प्लस भेटतात. मी सगळे विद्यार्थी माझे जेवढे 95 प्लस होते सगळ्यांचा प्लॅन हाच होता की मोस्टली 3-4 गोष्टीवर फोकस करायचा आणि सिंपल त्या गोष्टी. सगळ्यात पहिलं सगळे सब्जेक्ट करायचे म्हणजे करायचेच. वेळ आहे, अजून नाही 1 महिना आहे, एका महिन्यात सगळे सब्जेक्ट होतात. दुसरी गोष्ट, यूज गाईड, नोट्स अँड व्हिडिओज, जिथून क्विक अभ्यास होईल. तुम्हाला माहिती आहे ना की सायन्सचं पुस्तक जर मी वाचत बसतो एक चॅप्टर तर किती वेळ लागतो. माझा वन शॉट व्हिडिओ पाहिल्यावर किती लवकर होतं. मग त्यातून आयएमपी क्वेश्चन घेऊन पटकन करून घेतो. तर जिथून अभ्यास लवकर होईल त्या गोष्टी यूज करा. तिसरी गोष्ट, फोकस ऑन रिव्हिजन. जर जी गोष्ट आज झाली त्याला तिसऱ्या दिवशी रिव्हिजन पडत नसेल तर ती गोष्ट वाचून काहीच फायदा नाही, तुमचा तो पहिला दिवस वेस्ट गेलाय. मग रिव्हिजनवर फोकस करा. शेवटची गोष्ट, प्रिपेअर ईच क्वेश्चन ऑफ द एक्झाम. तुम्हाला माहित पाहिजे की प्रत्येक ठिकाणी कोणता क्वेश्चन येतो, कोणता माझा चुकतो. त्या प्रत्येक गोष्टी प्रिपेअर करायच्या. आणि शेवटची गोष्ट, विदाउट प्रॅक्टिस पेपर तुम्ही गेले तर 90 क्रॉस होत नाही. आता तुमचे ज्यांचे प्रश्न होते की सर मला 82, 80, 75 याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतच नाहीये, मी काय करू, तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि ह्या गोष्टी त्रास देतात. फक्त डोकं बंद करून अभ्यास करणे इज नॉट डिफिकल्ट, पण सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करणे हे डिफिकल्ट आहे. कारण तिथं डोकं फिरवावं लागतं, डोकं लावावं लागतं, ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागतं, स्वतःबद्दल विचार करावा लागतो, कुठं चुकतो ह्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात की मला ही गोष्ट जमत नाही, मग ती शिकावी लागते. आणि इथं त्रास जातो. आणि हा त्रास जोपर्यंत सहन करताना 90-95 भेटत नाही. फुकाचे मार्क्स नसतात. प्रत्येक गोष्टीसाठी एक मेहनत करावा लागतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे मार्क्स 90 ऑलरेडी आहे आणि मला 95 पाहिजे, तर ह्या गोष्टी इतक्या प्रिसाइजली कराव्या लागतील. कारण 1-1%, 90च्या वरचा 1-1% तो वाढवण्यासाठी जेवढी मेहनत लागते तेवढ्या मेहनतमध्ये तुम्ही 70 ते 90 पोहोचून जाता. 90 to 95 पोहोचण्यासाठी जेवढी मेहनत लागते त्या 5% वाढवण्यासाठी, तेवढ्या मेहनतमध्ये मुलगा 70चा 90 पर्यंत पोहोचून जातो. कारण काय, तर ते वरती वाढणारे मार्क्स एक खूप क्वचित वाढतात. म्हणून त्यासाठी ही सगळी गोष्ट एक गोष्ट तुम्हाला फॉलो करावी लागेल, तेव्हाच पर्सेंटेज येते. आता सगळ्यांनी विचार करा, या सगळ्या गोष्टी शोधा, करा आणि डोळे उघडे ठेवून अभ्यास करा. कारण आता फक्त उरले 30 दिवस. या 30 दिवसाच्या बाद तुमचा 10वीचा हा वेळ परत येणार नाही. आयुष्यभर पस्तावसान की कोणी सांगत होता, आपल्याला समजत पण होत्या गोष्टी, बट मी केलं नाही. म्हणून थोडा आळशीपणा दूर करा. सगळे मित्र, सगळ्या गोष्टी सगळ्या साईडला ठेवा. जर कोणाला मोबाईल गेम, हे ते चॅटिंग या गोष्टीमध्ये थोडा इंटरेस्ट येत असेल तर मोबाईल बंद ठेवून कामं करा. पण अभ्यासाला लागा, काही करून अभ्यासाला लागा. आणि हे दिवस परत येत नसतात.
थोडा वेळ बोरिंग वाटेल, हिस्ट्री जिओग्राफी बोरिंग असेल, स्टील तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे काय, मन मारून पाठ करायचंय. हे सांगून पाठ करायचं की हिस्ट्री जिओग्राफी मी यावर्षी वाचतो का, मला पर्सेंटेज पाहिजे, नेक्स्ट इयर पासून मी सायन्स घेऊन सोडून देईन हिस्ट्री जिओग्राफी. मराठी हिंदी इंग्लिश नाही आवडत, या वर्षी वाचतो, पुढच्या वर्षी नाहीच करणार मी ते, पण या वर्षी करावंच लागणार आहे. म्हणून मन मारून करा, पण कराच. आणि बेस्ट ऑफ 5 मध्ये तुम्ही सब्जेक्ट सोडायचा नाही, तो सुटेल. जर तुम्ही सोडला आणि चुकून बी एखादा वेगळा सब्जेक्ट बी बेस्ट ऑफ 5 मध्ये सुटला, 4 ते 5% घोटाळा होऊन जाईल. कारण त्याच्यात पण कमी पडतील, तुम्ही याचा अभ्यास करणार नाही, याच्यात पण कमी पडतील. म्हणून स्वतःला शहाणं समजून एखाद्या विषयाचा अभ्यास करणे बंद करायचा नाही, सगळे सब्जेक्ट करायचेच. समजलं? बस. आता सगळी जिम्मेदारी तुमच्यावर, हा व्हिडिओ परत येणार नाही. लास्ट टाइम सांगतोय, समजून घ्या.